प्रश्न आहे। आणि एवढं मोठं घात असून सुद्धा आता सुद्धा मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि बाकी नेते अजून सुद्धा VSR कंपनीच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतायत, विमानातून त्या ठिकाणी ते जात आहेत। हे अतिशय घातक आहे। त्यामुळे या बाबतीची नोंद सरकारने तिथे घेणं फार महत्वाचं आहे। आता तुम्ही म्हणाल हे जे आहे हे काय आहे? एक ग्रुप असतो, सर्व मंत्र्यांकडे 2 ग्रुप असतात। ते ग्रुपचं नाव ते वेगवेगळे ठेवू शकतात, पण एक साई एव्हिएशन नावाची कंपनी आहे, एरो नावाची कंपनी आहे। आता इथं मी GR तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला लागलं तर आम्ही तिथं देऊ। या कंपनीला अलोकेट केलेला 2 हँडलिंग कंपनी आहेत। मग या 2 कंपन्या खालचे जे ऑपरेटर आहेत VSR सारखे यांच्याशी संवाद साधून कुठलं विमान कधी अवेलेबल आहे, मंत्र्यांना कधी बाहेर याबद्दलची माहिती त्या ठिकाणी ती दिली जाते। मग त्या ग्रुपमध्ये कोण असतं तर त्या मंत्र्यांचे सगळे PA, ऑफिशियल PA आणि जे कोणी प्रोग्राम बनवतात ते PA, ते अधिकारी त्या ग्रुपमध्ये असतात। आणि त्याच्याच बरोबर आपले जे संचालय आहे ह्याचं महाराष्ट्राचं विमानांचं तिथले ते डायरेक्टर आहेत, ऑफिशियल IAS अधिकारी नाही तर त्या लेवलचा एक अधिकारी त्या ग्रुपमध्ये असतो। त्या ग्रुपमध्ये टाकलं जातं की उद्या जसं 27 जानेवारी 2026 ला 8 वाजता मुंबई ते बारामती अजित पवारांना जायचं असं ग्रुपमध्ये। आणि एरोचा टाइम होता 1 ते 15 हे साईसाठी होतं, 16 ते 31 तारखेपर्यंत एरोच्या ग्रुपमध्ये हा मेसेज टाकला। हे कोण क्रिस्टोफर नावाचा जो कुणी तिथला मॅनेजर आहे का ओनर आहे त्याने टाकलं नोटेड सर। तो झालं 7:13 आणि 7:14 संध्याकाळी। म्हणजे जे काही लोक म्हणतात दादा हे विमानाने जाणारच होते, हे प्री प्लॅन्ड होतं, असं अजिबात नाही। आदल्या दिवशी संध्याकाळी 27 तारखेला संध्याकाळी 7:13 वाजता ठरलं की अरे आता खूपच उशीर झालेला आहे, आता उद्या विमानाला गेल्याशिवाय गत्यंतर नाही, नाहीतर दादा गाडीली जे काय प्लॅनिंग केलं होतं, तुम्ही तिथला CCTV बघा देवगिरीचा, तिथं तुम्हाला दिसेल सगळ्या गाडी या लाईनीमध्ये लागल्या होत्या। दादाचा अंदाज होता 5, 5:30 ते 6 पर्यंत आपल्याला गाडीली पुण्यापर्यंत जायचं आणि पुण्यातून बारामतीला गाडीली त्या ठिकाणी जायचं, तरी सुद्धा उशीर झाला म्हणून हा ग्रुपवर मेसेज टाकला। आणि हे ग्रुप अशा पद्धतीने त्या ठिकाणी चालवले जातात। आता हे एरो नावाचा ग्रुप कंपनी कोणाची हे आपल्याला पुढे जाऊन बघावं लागेल। आता हे एरो कंपनी आहे, सरकारची विमाने बुक करण्यासाठी ही काम करते। ह्याचा जो हँडलर आहे आता तो कोण आहे आपल्याला शोधावा लागणार आहे, त्याचं फार वजन आहे एअरपोर्टवर, तो म्हणेल तसं तिथं काम केलं जातं असं माझं मत आहे। ही कंपनी कोणाची आपल्याला बघायला, एक कंपनीचा डायरेक्टर जो आहे तो पतंजली कंपनीमध्ये सुद्धा डायरेक्टर असं आम्हाला कळालं, पण आम्ही खूप खोलात गेलो असं नाही। ज्याला कोणाला बघायचं असेल ना तर ह्या ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत त्यांनी सुद्धा एरोकडे लक्ष देण्याची जरूरत आहे। आता पुढे जाऊन तुम्हाला सांगतो त्या ग्रुपवर काय चर्चा झाली होती, पुढे घ्या। आता हा प्रश्न आहे घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं का, तर हे पुढच्या काही स्लाइड्स मध्ये मी आपल्या सर्वांना सांगतो। आता याच्यामध्ये आम्ही जेव्हा हा रिसर्च करत होतो, चर्चा करत होतो, ते एक सिक्युरिटी एरियामध्ये काम केलेला व्यक्ती माजी अधिकारी तो माझ्याकडे आला। त्याने मला सांगितलं तुला इस्रायल माहितीये का? मी म्हणलं माहितीये। तुला मग मोसाद माहिती का? म्हणलं माहितीये। मग त्याचं काय? ते म्हणले हे पुस्तक बघ। मी म्हणलं बर, मग या पुस्तकाचं काय? ते म्हणले त्या पेजवर तू जा आणि त्या पेजवर एक लाईन आहे, ती लाईन तू त्या ठिकाणी वाच। ती कुठली लाईन आहे? ती ही लाईन आहे। आता डेगन नावाचा जो माणूस आहे तो एक एजंट आहे। एजंट म्हणजे कोण? जो एखाद्या व्यक्तीला असॅसिनेट नाहीतर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल प्लॅनिंगली तर हा तो डेगन नावाचा एजंट आहे। त्याचं सगळ्यात उत्कृष्ट पद्धत मारायची काय असते त्या डेगन नावाच्या पुस्तकात दिलेलं आहे की समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट। त्याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर मारायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल तर त्या व्यक्तीचा जो चालक आहे त्याला जर आपण मारलं तर विषय संपला। आता गाडीत असेल तर ड्रायव्हर, मोटरसायकलला असेल तर रायडर आणि विमानात असेल तर पायलट, असं म्हणायला काय हरकत आहे। पुढे आता घातपात, आता ही राज्यभरात चर्चा आहे, ह्याच्या खोलात जावं लागेल, ह्याच्या डिटेलमध्ये जाऊन माहिती घ्यावी लागेल, रिसर्च करावं लागेल। पण माझा काका गेलाय, आमचा दादा गेलाय, महाराष्ट्राचा एक फार मोठा नेता गेलेला आहे,
तर ही घटना लाईटली घेऊन चालणार नाही. एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली, आपण इकडे गेलो तिकडे गेलो, कुणी काय केलं, ह्यानी काय होणार नाही. आम्हाला जोपर्यंत ह्याची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आता ह्याच्यामध्ये आदल्या दिवशी 27 जानेवारीला रोजच्या वेळेपत्रानुसार दादा संध्याकाळी म्हणजे जेव्हा कॅबिनेटच्या बैठका झाल्या, दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना की 4-5 तास मी माझी कामं करेल. काही अधिकारी मला माझ्या पार्टीतले काही अधिकारी भेटणार आहे आणि काही नेते भेटणार आहेत आणि काही कर्मचारी भेटणार आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि मग मी मुंबईला जाईल, असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता. ताफा सुद्धा लागला होता. एक फार मोठे नेते दादांना भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला. ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30ला जे दादा गाडीने जाणार होते ते गाडीने जाऊ शकले नाही. त्यांना पर्याय राहिला नाही, त्यांना विमान बुक करावं लागलं आणि म्हणून 7:13 म्हणजे संध्याकाळी. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.